सांगली जिल्ह्यातल्या पळूस तालुक्यातल्या भिलवडी आणि परिसरातील वाड्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलाय। या भागात 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे भिलवडी व परिसरातील वाड्यांमध्ये झाडांची पडझड झाली आहे। काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याचबरोबर शेती पिकांचंही मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर पलूस तालुक्याच्या तहसीलदार दीप्ती रिठे सध्या आपल्या सोबत आहेत। दीप्तीजी, तुमचं स्वागत आहे। खूप धक्कादायक अशी सगळी दृश्य आहेत। अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे। किती नुकसान झालेलं आहे, काही आकडेवारी समोर येते का आणि नुकसानग्रस्तांना कशी मदत केली जाणार आहे? सध्या मॅडम आकडेवारी आता सध्या मला देता येत नाहीये, परंतु मी किती नुकसान झालेलं आहे या कामी पाहणी करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तालुका कृषी अधिकारी यांना देखील याबाबत सूचना दिलेल्या आहेत की नुकसानीबाबत तात्काळ अहवाल सादर करावा। खरं तर आता पुढचे 2 दिवस अशाच प्रकारच्या अवकाळीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर काही खबरदारी घेतली जाते का? शेतकऱ्यांपर्यंत काही निरोप पोहोचवला जातोय का? हो, आपला जे ग्राम महसूल अधिकारी आहेत ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सतर्क आहेत आणि त्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावर देखील नुकसानीच्या अनुषंगाने किंवा अशा कुठल्या गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणी लगेच अवगत करण्यात येत आहे। तुम्ही शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन कराल या सगळ्या पार्श्वभूमीवर? तर अशा प्रकारे कोणत्या म्हणजे पावसामुळे किंवा अवकाळी पावसामुळे कुठलं नुकसान झालं असेल तर तात्काळ आम्हाला तहसील कार्यालयाला किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत आम्हाला अवगत करावं, जेणेकरून आम्हाला पुढील कार्यवाही करता येईल। धन्यवाद आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवल्याबद्दल। तर पलूसच्या भिलवडी आणि इतर परिसरात मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक घरांचंही नुकसान झालंय, शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय। मध्यरात्रीच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे। यामध्ये खास करून पलूस तालुक्यातील भिलवडी आणि भिलवडी भागातील जवळपास 12 वाड्याच्या परिसरामध्ये जी पावसाची नोंद झालेली आहे, जवळपास 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि दुसरीकडे जोरदार वाऱ्यामुळे या भागातील अनेक झाडं हे उन्मळून पडलेले आहेत। याशिवाय शेती पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे। यामध्ये खास करून आंबा असो किंवा अन्य मिरची, झेंडू यासह अनेक पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। 1 दिवसापूर्वी आधीच या ठिकाणी मुसळधार पाऊस गारपिटीसह तासगाव असो या ठिकाणी कवटेमंकाळ भागातील आणि या पलूस भागातील अगदी काही भागामध्ये झाला होता आणि काल मध्यरात्री देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस या खास करून भिलवडी भागामध्ये झाला आहे आणि याचं मोठं नुकसान झाडांचं असो घरांचं असो या भागामध्ये झालेलं दिसून येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।